मुंबईमध्ये जर घर घेतला 70 ते 80 लाखाच्या घरामध्ये एवढी मोठी बाल्कनी सुद्धा मिळत नाही आपल्याला आपण 7x7.5 किचन आहे, त्याच्यामध्ये हा प्लॅटफॉर्म आहे, जे टाईल्स असतील त्याच्यामध्ये फुल टाईल्स बघायला भेटेल पूर्ण. आणि हा प्लॅटफॉर्म आहे 1 RK आपल्याकडे 13 लाखापासून स्टार्टिंग आहे. लोन ऑप्शन बघायला गेला तर 90% तुम्हाला ऑल नॅशनलाइज बँक लोन देते. मला इथून नवी मुंबईचा एअरपोर्ट बरोबर तुम्हाला 15 मिनिटाच्या अंतरावरती असेल. त्याचबरोबर नमस्कार मित्रांनो, मी परसू सुके. आज आपल्याला सेलूला जायचं आहे. सेलूला जाण्याचं एकच कारण, बऱ्याच लोकांच्या कमेंट होत्या सेलूमध्ये तुम्ही ज्या पद्धतीने चाळी दाखवलात आणि त्या चाळी बऱ्याच लोकांना म्हणजे 100% लोकांना पसंत आल्या. आणि आता आम्ही जे चाललोय ते लिगल बिल्डिंग आहे, त्यासाठी आम्हाला खास बोलावण्यात आलेलं आहे. त्यासाठी आम्ही सेलूला चाललोय. आम्ही एक रूमची ॲडव्हर्टायझिंग आहे, तिथून आम्हाला कॉल आलेला. तर आम्ही तिकडे चाललोय. तुम्हाला जे जर कोणाचे बिल्डर किंवा जे प्रॉपर्टीवाले व्हिडिओ जर बघत असतील त्याने पण तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आमच्याशी, आम्ही ॲडव्हर्टायझिंगसाठी. आणि कोणाला रूम जर घ्यायचं असेल ते देखील व्हिडिओ बघून कॉन्टॅक्ट करू शकता. नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय. मी परसू सुके, पी फॉर परसू या यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, मी आता आलेलो आहे शेलूमध्ये. तुम्हाला माहीतच असेल, याच्यापूर्वीसुद्धा मी काही प्रोजेक्ट घेऊन आलो होतो शेलूचे. ते होते चाळींचे. ते बऱ्यापैकी यशस्वी झाले आणि विकलेसुद्धा गेले. काही लोकांचे कमेंट होते की जसं तुम्ही चाळीमध्ये आम्हाला प्रोजेक्ट दाखवताय स्वस्त लिगल, तसंच बिल्डिंगमध्ये मिळणार नाही का? तर का नाही मिळणार? मी तुम्हाला नक्की सांगेन, मिळणार आहे. आणि तोही मी आता ज्या ठिकाणी उभा आहे तो एक मोठा भव्य असा प्रोजेक्ट आहे आणि लिगल प्रोजेक्ट आहे. महारेरा पासिंग आणि कलेक्टर अप्रूव्ह असणारा हा लिगल प्रोजेक्ट आहे. तुम्ही पाहू शकता आतमध्ये माझ्या पाठीमागे जो व्ह्यू दिसतोय तो हा लिगल प्रोजेक्टचा व्ह्यू आहे आणि खूप मोठा कॉम्प्लेक्स आहे. कॉम्प्लेक्सचं नाव आहे सुंदरम कॉम्प्लेक्स. आणि हा जो कॉम्प्लेक्स आहे तो पटेल जो बिल्डर आहे त्या बिल्डरचा हा सुंदरम कॉम्प्लेक्स आहे. तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागेचा 90% काम बिल्डिंग झालेलं आहे. आणि तुम्ही स्वतः बघा डोळ्यांनी. आणि मला वाटतं तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि त्याच्यानंतर तुम्ही साईट व्हिजिट करा. आणि साईट व्हिजिट झाल्यानंतर मला कमेंट बॉक्समध्ये लिहा की बाबा याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे का. कारण मी स्वतः सर्व कागदपत्र तपासलेले आहेत, त्याच्यानंतर हा व्हिडिओ बनवलेला आहे. आणि खूप सुंदर आणि छान असा हा प्रोजेक्ट आहे. प्लस मला स्टेशनच्या बाजूला ही लिगल प्रॉपर्टी आम्ही घेऊन आलेलो आहे. नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि ही लिगल प्रॉपर्टी जर खरंच तुमची इच्छा असेल घेण्याची तर नक्कीच या साईटवर व्हिजिट करा. आणि नंतर तुम्ही हा प्रोजेक्ट हा 1 BHK 1 RK आणि 2 BHK जर घ्यायची इच्छा असेल तर तुम्ही घेऊ शकता. तुम्ही बघू शकता आजच्या साईडला सर्व शॉप आहेत. मित्रांनो, तुम्ही बिल्डिंगचा व्ह्यू बघू शकता. बिल्डिंगचा व्ह्यू बघितल्यानंतर आपल्याला पाहायला मिळते की बिल्डिंग 100% रेडी आहे, फक्त आतली कामं बाकी आहेत. हे बघा मित्रांनो, बघू शकता आता मी बरोबर बिल्डिंगच्या म्हणजे या कॉम्प्लेक्सच्या मधोमध उभे आहे. आणि चारी बाजून हा प्रोजेक्ट तयार झालेला आपल्याला दिसून येतोय. चारी बाजून खालच्या ग्राउंडला पूर्णपणे शॉप आहेत आणि शॉपच्या वरती लोकांना राहण्यासाठी म्हणून फ्लॅट बनवण्यात आलेले आहेत. फ्लॅट एवढे खूप सुंदर आहेत, ते सुद्धा मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत. तुम्ही शेवटपर्यंत बघितल्यानंतर नक्कीच समजाल. आणि तुमच्या खिशाला परवडणारा हा प्रोजेक्ट आहे. सामान्य लोकांचे प्रश्न असतात की आम्हाला आमच्या बजेटप्रमाणे घर हवं आहे. तर तुम्हाला जर तुमच्या बजेटमध्ये घर हवं असेल तर तुम्हाला हा प्रोजेक्ट आहे, हा कॉम्प्लेक्स आहे. इथे तुम्हाला तुमच्या खिशाला परवडणारं घर मिळणार आहे. आणि जर कोणाची खरंच इच्छा असेल घेण्याची तर नक्की या कॉम्प्लेक्सला व्हिजिट करा, या साईटला व्हिजिट करा. स्टेशनपासून अवघ्या 2 ते 3 सेकंदावर हा प्रोजेक्ट आहे.
तुम्ही स्वतः प्रत्यक्ष येऊन तुम्ही घड्याळ लावून बघू शकता की किती अंतर लागतं. म्हणजे स्टेशनला टच असा प्रोजेक्ट आहे. आणि मला वाटतं जसजशी डेव्हलपिंग वाढते तसतसे स्टेशनच्या बाजूचे प्रोजेक्ट डेव्हलप होत जातात आणि स्टेशनच्या आजूबाजूचा परिसर डेव्हलप होत जातो. आणि नंतर जर आपण पुढे 5-6 वर्षांनी येतो त्यावेळी तिथं आजूबाजूला आपल्याला आपल्या बजेटमध्ये घर मिळत नाही. त्याच्यामुळे आपण आणि 1 तास अंतरावर जातो. त्याच्यामुळे जर तुम्हाला खरंच तुम्हाला तुमच्या खिशाला परवडणारं घर हवं असेल तर ह्या साईटला व्हिजिट करा आणि हे घर विकत घ्या. पटेल ग्रुपचा ह्यापूर्वीसुद्धा एक मोठा प्रोजेक्ट होता जो शेलूमधला सर्वात पहिला मोठा प्रोजेक्ट होता. तो त्यांनी यशस्वी करून दाखवल्यानंतर हा प्रकल्प तुमच्यासाठी म्हणजे सामान्य लोकांसाठी खास घेऊन आलेले आहेत. आणि मला वाटतं ह्या प्रकल्पामध्ये आमचे म्हणजे माझ्या गावातील बरेच लोक सुद्धा जोडलेले आहेत. चंदगड, आजरा आणि गडिंग्लज इथे जे आमची जी पोरं राहतात ज्यांना खरंच खिशाला परवडणार अशी घरं आहेत आणि ज्यांना बँकेचं मोठं कर्ज नको असेल त्यांनी हा शेलूचा स्टेशनला लागून असणारा हा प्रोजेक्ट तुम्ही निवडू शकता. तुमच्या खिशाला परवडणारा असा हा प्रोजेक्ट आहे. आणि तुम्हाला जास्त बँकेचं कर्ज घेऊन ते आयुष्यभर फेडण्यापेक्षा कमी पैशामध्ये जर चांगलं घर मिळत असेल तर नक्कीच या प्रोजेक्टमध्ये या प्रोजेक्ट बघा, साईट व्हिजिट करा आणि नंतर नक्कीच विचार करा घर घ्यायचे की नाही. हा तुमच्या खिशाला परवडणारा असा प्रोजेक्ट आहे. तुम्ही साईट मित्रांनो, हा बिल्डिंगचा एंट्री गेट आहे, तुम्ही पाहू शकता. चला तर आपल्याला पहिल्या माळ्यावर जायचं आहे आणि ते आपल्याला सॅम्पल प्लॅट पाहायचं आहे. मित्रांनो, आता आपण आलेलो आहे वरती. लॉबीतून आपण प्रवेश केल्यानंतर आपण या हॉलमध्ये आलेलो आहे. हा आहे सॅम्पल फ्लॅट. बाजूला ट्रेन जाते, तुम्ही बघू शकता. तुम्ही बघू शकता बाजूला म्हणजे स्टेशनच्या बाजूला असणारा हा प्रोजेक्ट आहे. आणि आता आपण आहे या हॉलमध्ये उभा. बाल्कनी खोलून दाखवतो तुम्हाला. खूप प्रशस्त बाल्कनी आहे, तुम्ही बघू शकता. खूप म्हणजे खूप मला वाटतंय 10 फुटाची बाल्कनी आहे असं मला तर माझ्या अंदाजानुसार. आपण आपले मित्र आहेत त्यांना विचारूच नंतर. परंतु बाल्कनी आणि हॉल खूप मोठा आहे. आणि ह्या ठिकाणी ह्या पटेल ग्रुपमध्ये तुम्हाला गोरगरिबांसाठी हा प्रोजेक्ट असल्यामुळे याच्यामध्ये तुम्हाला 1 RK पासून ते 2 BHK पर्यंत सगळ्या प्रकारचे फ्लॅट आपल्याला उपलब्ध आहेत. आणि खरंच स्टेशनला लागून असणारा प्रोजेक्ट आहे. तुम्हाला अजून एकदा मी स्टेशन दाखवतो. तुम्ही या बाल्कनी मधून स्टेशन बघू शकता. बाजूलाच लागून स्टेशन आहे, हे बघा. म्हणजे 2 ते 5 सेकंदाच्या अंतरावर असणारा हा प्रोजेक्ट आहे. स्टेशन पासून 2 ते 5 सेकंद. आणि ही बाल्कनी बघू शकता. आणि हा हॉल किती प्रशस्त आणि मोठा आहे तुम्ही बघू शकता. म्हणजे आपल्या गावावरून जरी 10 ते 12 लोक किंवा 15 लोक जरी आली तरी हा हॉलमध्ये राहतील एवढी ही प्रशस्त अशी जागा आहे. त्याच्या आपले मित्र जे एक प्रोजेक्ट डीलर आहेत त्यांना काही प्रश्न विचारून त्यांच्याकडूनच प्रोजेक्टची पूर्णपणे माहिती घेऊ. मित्रांनो, ज्या पद्धतीने आपण आता घराचा व्हिडिओ बनवतोय तुम्हाला माहिती आहे, खाली सांगितल्याप्रमाणे हा शेलू मधील स्टेशनच्या बाजूला लागून असणारा हा भव्य असा मोठा प्रोजेक्ट आहे. आणि सामान्य लोकांना परवडणारा आणि महारेला पासिंग असा प्रोजेक्ट आहे. म्हणजे इथं कोणत्याही प्रकारची फसवणूक नाही. आणि त्यासाठी मी आपले खास मित्र या प्रोजेक्टमध्ये असणारे मला वाटतं किती वर्ष झाली तुम्हाला? 5 वर्षापासून या प्रोजेक्टची जे जोडले गेले आहेत अशा मित्राला आपण इथं आपल्यासोबत आणलेले आहे. आणि त्यांना काही प्रश्न विचारू या प्रोजेक्ट विषयी आणि तेच आपल्याला पूर्णपणे सविस्तर माहिती देतील. मित्रा, पहिला प्रश्न असा आहे की हा एरिया कितीचा आहे? हा जो पूर्ण एरिया टोटल जर एरिया बघायला गेला 725 स्क्वेअर फूटचा एरिया आहे. त्याच्यामध्ये बिल्डअप आहे 725 आणि कार्पेट आहे टोटल 509 असं कार्पेट. अच्छा, म्हणजे बिल्डअप आहे 725 आणि कार्पेट आहे 509. म्हणजे खूप मोठा असा प्रोजेक्ट आहे. मला वाटतं 509 म्हणजे एका सामान्य कुटुंबाला खूप असा मोठा घर आहे. तुम्ही बघू शकता बाल्कनी सुद्धा खूप मोठी आहे. बाल्कनी किती अंतर आहे? टोटल बाल्कनी 10 फुटाची आहे. मित्रांनो, 10 फुटाची बाल्कनी. मला वाटतं तुम्ही मुंबईमध्ये जर घर घेतला 70 ते 80 लाखाच्या घरामध्ये एवढी मोठी बाल्कनी सुद्धा मिळत नाही आपल्याला. आपण सामान्य असल्यामुळे थोडंसं बजेट कमी असल्यामुळे थोडंसं कल्याणच्या पुढे यावं लागेल. कल्याणपर्यंत पण खूप मोठे घराचे किमती आहेत. आपल्याला सामान्य लोकांना परवडणारे नाहीत. आणि मोठं 70 ते 50 किंवा 70 लाखाचं घर घेण्यापेक्षा तेच घर आपण 20-25 लाखाच्या बजेटमध्ये घेऊ तर कर्ज फेडायला पण थोडं सोपं आहे. आणि आपल्याला आयुष्यभर फेडण्यापेक्षा लवकरात लवकर जेवढं कर्ज कमी होईल तेवढं आपल्या सामान्य लोकांसाठी चांगलं असतं. आपण आता किचन मध्ये जाऊ. आपल्या किचन आहे 7 बाय 7.5चं किचन आहे. त्याच्यामध्ये हा प्लॅटफॉर्म येईल
जे टाईल्स असतील त्यात तुम्हाला फुल टाईल्स बघायला भेटतील पूर्ण. आणि हा प्लॅटफॉर्म नाही ना, आपण हा सॅम्पल पॅक बनवलेला आहे, त्याच्यामुळे ऍक्च्युअल मध्ये तुम्हाला फर्निचर आणि हा प्लॅटफॉर्म नाही येणार. हे फर्निचर आणि हा प्लॅटफॉर्म येणार नाही. आणि किचनला बाल्कनी जी आहे 3.3 फुटाची बाल्कनी दिलेली आहे आपण. तुम्ही वरती बघू शकता छान असं डिझाईन बनवण्यात आलेले, हे सुद्धा देण्यात येणार आहे ना? असं हे नाही ना का? म्हणजे मित्रांनो हे सॅम्पल फ्लॅट साठी बनवण्यात आलेले आहे. याचा जो खर्च आहे तो स्वतःला करावा लागेल. आपण जर आपले जे काही ग्राहक आहेत कस्टमर येतील त्यांना जर असं बनवून तुमच्याकडून पाहिजे असेल, जर त्यांच्याकडून पैसे देऊन तर तुम्ही बनवून देऊ शकता. माणूस देऊ शकतो, म्हणजे बनवू शकतो कमी खर्चामध्ये. आपल्याला बिल्डर तर्फे माणूस मिळेल कमी खर्चामध्ये. असं आपल्याला म्हणजे हे फर्निचर बनवून घेता येईल. आणि तुम्ही बघू शकता बिल्डर कडून स्टॉक आहे ना, टाकी नाही दिली नाही. शक्यतो कोणत्याही बिल्डर कडून टॉकी किंवा फर्निचर देता येत नाही, ह्या सुद्धा बिल्डर कडून नाही. कारण तुम्हाला जर घर स्वस्त मिळत असेल तर फर्निचर आणि टाकी देण्याचा संबंधच येत नाही. टाकी आणि फर्निचर किंवा अन्य काही वस्तू ज्या भेट वस्तू म्हणून दिल्या जातात रूम बुकिंग केल्यानंतर, त्या का मिळतात? कारण त्यांची कॉस्टच अशी लावलेली असते की त्याच्यामध्ये ते पैसे ऍड केलेले असतात. आणि ज्यांचं विकलं जात नाही ते लोक अशा गोष्टी देतात. अशा गोष्टी स्टेशनला लागूनच प्रोजेक्ट आहे. बरोबर. त्याच्यामुळं जे आहे ते ऍक्च्युअल मध्ये. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे 70 ते 80% फ्लॅट इथे सेल झालेले आहेत. उर्वरित जे 10% किंवा 20% म्हणा तर ते सेल व्हायचे बाकी आहेत. आणि मला वाटतं खरंच त्वरा करा, थोडी घाई करा. अशी घरं तुम्हाला शक्यतो लवकर मिळत नाहीत आणि मिळणार सुद्धा नाहीत. आणि मला वाटतं सुख सुविधा सहित असं हे घर आहे आपलं, आणि आपल्या खिशाला परवडणारं, सामान्य लोकांच्या खिशाला परवडणारं असं सुख सुविधा सहित घर मिळणार आहे. आपण आता टॉयलेट बाथरूम मध्ये येऊ. तुम्ही बघू शकता दोन्ही कॉम्बिनेशन केलेलं आहे, टॉयलेट आणि बाथरूम एकाच ठिकाणी. म्हणजे याच्यामध्ये आपली जागा सुद्धा वाचवण्यात आलेली आहे. आता आपण बघतोय, आता आपण बेडरूम मध्ये येतोय. बेडरूम सुद्धा प्रशस्त असा बेडरूम आहे. बेडरूमला लागूनच मला वाटतं मास्टर टॉयलेट आहे का? हे आहे मास्टर टॉयलेट. ह्याच्यामध्ये पण फुल टाईल्स येते. मित्रांनो, आता बरेच लोक, सामान्य लोकांना मास्टर टॉयलेट लागत नाही, तर ते काय म्हणतात ही जागा आमची वेस्ट आहे. तर मास्टर टॉयलेटचा फायदा काय तुम्हाला सांगतो. जर घरामध्ये काही कार्यक्रम असेल, पाहुणे भरपूर प्रमाणात आले असतील तर टॉयलेट एका टॉयलेटमध्ये चालत नाही. आणि दुसरी गोष्ट, मास्टर टॉयलेटमध्ये इंग्लिश टॉयलेट बनवण्यात आलेला आहे. त्याचा एक फायदा आहे, जर कधी भविष्यात आपल्याला काही इफेक्ट असतील कमरे बिमरेचे आणि आपल्याला बसता येत नाही, अशा कामाला हा इंग्लिश टॉयलेट आपल्याला कामाचा असतो. कारण पेशंटसाठी इंग्लिश टॉयलेट कामाचे असतात. ज्यांना पाठीचे किंवा मणक्याचे विकार आहेत त्यांच्यासाठी ही टॉयलेट खास करून असतात. आहे बेडरूम, जसं मागाशी सांगितल्याप्रमाणे 9x9चा 9x9.5चा हा बेडरूम आहे. तो सुद्धा खूप प्रशस्त आहे. म्हणजे आपण आपलं कुटुंब सहित राहू शकतो एवढं मस्त प्रशस्त घर आहे. जसं सांगितल्याप्रमाणे फर्निचर कोणी देत नाही, ज्याचं बिकत नाही तोच फर्निचर किंवा अशा ऑफर देतो. कारण हा बिल्डरचा पहिलाच प्रोजेक्ट नाही, याच्यापूर्वी सुद्धा सेलू मधला पहिला बिल्डिंगचा प्रोजेक्ट मला वाटतं ह्याच बिल्डरचा आहे, ज्यांनी यशस्वी करून दाखवला. त्याच्यानंतर हा त्यांचा दुसरा प्रोजेक्ट आहे ना. हा बघायला गेला तर 5वा प्रोजेक्ट आहे. बघायला गेला तर 5वा प्रोजेक्ट आहे. म्हणजे खूप मोठा, सेलू मधला हा खूप मोठा बिल्डर आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आपले घनसोलीला पण चालू आहे प्रोजेक्ट. अच्छा, मुंबई साईडला. तिथे 53 माळ्याचे टॉवर चालू आहे अरिहंत ग्रुप. म्हणजे अरिहंत ग्रुप तुम्ही ऐकलाच असेल बऱ्याच ठिकाणी. मी सुद्धा बदलापूरमध्ये पण अरिहंत ग्रुपचं नाव आहे. बरोबर. बिल्डर नाही, बिल्डर घनसोळीचे. म्हणजे घनसोळीमध्ये पटेल ग्रुपचे खूप मोठे प्रोजेक्ट चालू आहेत. बाल्कनी सुद्धा तुम्ही बघू शकता. बाल्कनी मला वाटतं किती फूट? 5 फुटाची बाल्कनी. ही बाल्कनी 5 फुटाची आहे. आणि जसं मोठमोठ्या हायफाय घरामध्ये बाल्कनी असते त्याच प्रकारची बाल्कनी आहे. ह्या बाल्कनीमध्ये तुम्ही ग्रीन अप बनवू शकता. बाजूचा परिसर बघा. म्हणजे तुम्हाला जर इथं उभं राहून स्टेशन बघायचं किंवा आजूबाजूचा परिसर जर न्याहाळायचा असेल तर तुम्ही व्यवस्थितरित्या तुम्ही पाहू शकता. बाजूला सेलू स्टेशन दिसतं, तुम्ही बोर्ड बघू शकता सेलू स्टेशनचा. बाल्कनीचा उपयोग का असतो ते पण सांगतो तुम्हाला. बेडरूम आणि हॉलला इथं बाल्कनी खूप मोठ्या दिलेल्या आहेत. बेडरूमला तर खूप मोठी बाल्कनी आहे आणि हॉलला सुद्धा बाल्कनी आहे. पण बेडरूमची बाल्कनी काय कामाची आहे तुम्हाला सांगतो. इथे ग्रीनअप म्हणजे काय, इथं तुम्ही बऱ्यापैकी वेगवेगळी झाडं लावून इथं हिरवळ तुम्ही निर्माण करू शकता आणि एक प्रकारे घरामध्ये निसर्गाचा आनंद लुटू शकता. सांगितल्याप्रमाणे हॉल, बेडरूम, किचन, टॉयलेट आणि मास्टर टॉयलेट याचे आपण व्हिडिओ बनवलेले आहेत. तुम्ही आता त्या व्हिडिओमध्ये पाहू शकता. आता साहेबांना काही प्रश्न विचारायचे आहेत म्हणून आपण इथं आलेलो आहोत.
आता हॉलमध्ये बसलेलो आपण साहेब. हा जो प्रोजेक्ट आहे हा महारेरा प्रोजेक्ट आहे बरोबर. मग महारेरा जर आपण ऑनलाईन चेक केलं गुगलला जाऊन तर आपल्याला सगळी माहिती मिळेल. पूर्ण डिटेल्स ना, म्हणजे मोठा प्रोजेक्ट आहे. आणि याचं पजेशन कधी मिळणार आहे आपल्या ग्राहकांना? पजेशन तुम्हाला दिवाळीला आपण पजेशन देतोय. अच्छा. 90% काम झालेलं आहे, 10% काम बाकी आहे. आता प्रोजेक्टची 1 RK 1 BHK आणि 2 BHK असा प्रोजेक्ट आहे हा. मग 1 RK ची 1 BHK ची काय कॉस्ट आहे? 1 RK तुम्हाला 13 लाखापासून सुरुवात आहे. 1 BHK 19 लाखापासून सुरुवात आहे आणि 2 BHK बघायला गेला तर 27 लाखापासून. 27 लाखाला. जर आमचे काही कस्टमर चॅनल थ्रू आले, जर त्यांना थोडेसं कमी बजेट मध्ये पाहिजे असेल तर बिल्डर तर्फे काही त्याच्यामध्ये डिस्काउंट वगैरे मिळते? डिस्काउंट करून भेटेल तुम्हाला. मिळेल ना? भेटेल. म्हणजे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जर 1 BHK ची काय कॉस्ट बोललात तुम्ही? 19 लाखापासून. 19 लाखाला 1 BHK आहे. आणि जर तुम्ही साईट व्हिजिट केला तर ऑफिसमध्ये बसून त्याच्यामध्ये सुद्धा त्या रेटमध्ये सुद्धा थोडीफार तडजोड होऊ शकते. जास्त तडजोड होणार नाही, कारण हा लिगल प्रोजेक्ट आहे. काय असा म्हणजे लपवालपी किंवा फसवणूक करणारा प्रोजेक्ट नाही. त्याच्यामुळे आमच्या चॅनल थ्रू तुम्ही जर आलात तर खरंच त्या प्रोजेक्टमध्ये कमी जास्त किंमत होईल. आणि हा प्रोजेक्ट मला वाटतं परत असा स्टेशनच्या बाजूला मिळणार नाही. मित्रांनो, जसं डेव्हलपमेंट वाढत जाते तशी स्टेशनच्या पुढे प्रोजेक्ट येत राहतात आणि स्टेशनच्या आजूबाजूची जागा, जो आजूबाजूचा परिसर आहे तो पूर्णपणे डेव्हलप होतो. आणि काही काळानंतर आपण आल्यानंतर आपल्याला स्टेशनच्या बाजूला घर मिळत नाही. मग आपल्याला आणि अर्धा 1 तासाच्या अंतरावर जावं लागतं. मला वाटतं एवढ्या अंतरावर जाण्यापेक्षा त्याच्या अगोदर थोडीशी घाई करून जर स्टेशनच्या बाजूचा हा प्रोजेक्ट घेतला, आज जर 19 लाखाचा हा प्रोजेक्ट आहे आणि 5 वर्षामध्ये हाच प्रोजेक्टची किंमत मला वाटतं 40 ते 50 लाख व्हायला वेळ लागणार नाही. अजून काही प्रश्न आहेत त्या साहेबांना विचारू. जर आपले कस्टमर आले आणि त्यांना आपण साईट व्हिजिट तर इथं करून दाखवणार होतो, त्यांना काही फर्निचर वगैरे पाहिजे असेल तर तुमच्यातर्फे तर मिळत नाही बरोबर? नाही. आणि जर पाहिजेच असेल कुणाला तर मग त्यांचे चार्जेस देत असतील तर आम्ही माणूस देऊ जो कमी रेट मध्ये करून देईल आमच्याकडचा साईडवरचा. बरोबर. असं तर साहेबांनी जे प्रश्न मी विचारले ते सांगितलेले आहेत बऱ्यापैकी. आणि मित्रांनो सांगतो, खरंच सांगतो, हा प्रोजेक्ट खूप चांगला आहे. आम्ही ह्याच्या पूर्वी सुद्धा मी चाळींचे व्हिडिओ ह्याच शिलोमध्ये बनवले होते. काही लोकांच्या म्हणजे बऱ्याच लोकांच्या कमेंट होत्या मला की तुम्ही जे साहेब चाळींचे व्हिडिओ काढता ते खरंच चांगले आहेत. आमच्या काही लोकांनी सुद्धा विकत घेतलेत. आणि मला तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे चाळींचे व्हिडिओ माझे खूप व्हायरल झाले, खूप यशस्वी झाले. आणि ह्याच्यामध्ये तुमचा हात आहे. तुम्ही प्रेम दिला म्हणून माझे व्हिडिओ व्हायरल झाले, माझे सबस्क्राईबर वाढले. आणि म्हणून आज मी या ऑफिसमध्ये, या साहेबांच्या ऑफिसमध्ये आलेलो आहे. तुम्ही जर प्रेम दिलं नसतं तर आज आपण इथे येऊन हा व्हिडिओ बनवला नसता. तुमच्या प्रेमामुळे मला हा व्हिडिओ बनवायला सहज शक्य झालेला आहे. आणि मित्रांनो सांगायचं म्हणजे हा सुद्धा व्हिडिओ मी खरंच इमानदारीने आणि तेवढ्याच कष्टाने बनवलेला आहे. जर खरंच घर घ्यायची इच्छा असेल तर साईट व्हिजिट करा, सगळे डॉक्युमेंट पडताळून बघा आणि नंतर घर घ्या. जर तुम्हाला काही त्याच्यात खोट वाटली तर मला सुद्धा कमेंटमध्ये विचारा, किंवा आमचे साहेब आहे तिथे 9 ते 6 वाजेपर्यंत ऑफिसमध्ये असतात. तुम्ही कधी व्हिजिट करा, त्यांचे डॉक्युमेंट पडताळून बघा. तुम्हाला जर कस्टमरला जर डॉक्युमेंट बघायचे असतील तर पाहायला मिळेल टोटल. आणि दुसरे अजून एक तुम्हाला सांगायचं राहिलं, सर्व बँकांचे कर्ज या प्रोजेक्टला अप्रुव्हल आहेत. म्हणजे हा जो प्रोजेक्ट आहे सगळ्या बँकांनी अप्रुव्हल केलेला प्रोजेक्ट आहे. नॅशनल पासून ते प्रायव्हेट बँकापर्यंत सगळ्या बँकेचे कर्ज मिळतात. फक्त आपला पगार चांगला असेल तर तुम्हाला SBIचं सुद्धा लोन या प्रोजेक्टला मिळू शकतं बरोबर ना? SBI, ऍक्सिस आहे, HDFC आहे, ICICI आहे, येस बँक आहे, सगळ्या बँका आपल्याला लोन देतात. काही लोक 90% पर्यंत आपल्याला ऑल नॅशनलाइज बँक लोन प्रोव्हाइड करते. बरोबर. 10% डाऊन पेमेंट असेल, जर जास्तच हे असेल गरीब माणसं, कारण गावाकडची लोक असतात तर 5% डाऊन पेमेंट करून सुद्धा बुक करू शकतात बरोबर. असं म्हणजे विचार करा, आपल्याकडे जर पैसा नसेल, आपण जर खरंच गावावरून नवीन नोकरीला लागलेलो असेल, आपल्याकडे मुद्दल कमी असेल, भरायला डाऊन पेमेंट कमी असेल तर आपण 5% भरून 95% हे बँकेचं गृहकर्ज आपण घेऊ शकतो. आणि आपल्याला बुकिंग अमाऊंट किती आपल्याकडे? सुरुवातीला बुकिंग अमाऊंट आहे 51,000. अच्छा. सुरुवातीला 51,000 बुकिंग अमाऊंट आहे, जी 1 BHK किंवा 1 RK घेऊ त्याच्यामध्ये ऍड होणार आहे. असं नाही की ती एक्स्ट्रा आहे, त्याच्यामध्ये हा अमाऊंट आहे. आणि रजिस्ट्रेशन, सोसायटी वगैरे ऑल इन्क्लूड आहे. म्हणजे मित्रांनो तुम्हाला सांगतो, हा प्रोजेक्ट जो आहे रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी आणि सोसायटी वगैरे सगळं ऑल इन्क्लूड प्रोजेक्ट आहे. कोणत्याही प्रकारचा एक्स्ट्रा खर्च याच्यामध्ये नाही, म्हणजे कोणत्याही प्रकारची फसवणूक नाही. बरेच बिल्डर काय करतात, किंमत सांगतात 19 लाख आणि ज्यावेळी माणूस 50 लाख किंवा 50,000 किंवा 21,000 भरून बुकिंग करतो
त्यावेळी त्याची बऱ्यापैकी फसवणूक झालेली असते, कारण त्यांचा जो छुपा खर्च आहे तो सांगितलेला नसतो. ज्यावेळी बुकिंग झाल्यानंतर त्यांना छुपा खर्च मानून दिला जातो आणि 19 लाखाचा फ्लॅट हा 21 लाखापर्यंत गेलेला असतो. पण इथे या प्रोजेक्टमध्ये असं कोणत्याही प्रकारचं फसवणूक करण्यात आलेली नाही. 19 लाखाच्या प्रोजेक्टमध्ये किंवा 1 RK तर 13 लाखाच्या प्रोजेक्टमध्ये ऑल इन्क्लूड ही किंमत आहे. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही जर आमच्या चॅनल थ्रू आलात तर त्याच्यामध्ये सुद्धा बजेटमध्ये कमी जास्त होईल. तुम्ही प्रोजेक्टमध्ये या, व्हिजिट करा. स्टेशनला लागूनच प्रोजेक्ट आहे आणि नंतर बिल्डर जवळ येऊन बसा, तुमची तडजोड होईल, आहे की नाही. 1 RK आपल्याकडे 13 लाखापासून स्टार्टिंग आहे, 1 BHK 19 लाखापासून स्टार्टिंग आहे आणि 2 BHK 27 लाखापासून स्टार्टिंग आहे. आणि शॉप जर बघायला गेला तर 17 लाखापासून 60-70 लाखापर्यंतचे शॉप अवेलेबल आहेत. लोन ऑप्शन बघायला गेला तर 90% तुम्हाला ऑल नॅशनलाइज बँक लोन देते. 90 ते 95% सुद्धा लोन होते. तुम्हाला डाऊन पेमेंट बाकीचे 5 किंवा 10% डाऊन पेमेंट करावं लागेल. हा जो प्रोजेक्ट आहे पूर्ण लिगली प्रोजेक्ट आहे, महारेरा आहे, कलेक्टर अप्रुव्हल प्लॅन आहे, त्यामुळे टायटल क्लिअर प्रोजेक्ट आहे. तुम्हाला जर घर घ्यायचं आहे तर तुम्ही डोळे बंद करून इथे घर घेऊ शकता. आणि मी स्वतः साईट व्हिजिटसाठी मी साईटवरती असतोच. 9 वाजल्यापासून ते 6 ते 7 वाजेपर्यंत मी अवेलेबल आहे ऑफिसमध्ये. तुम्ही कधी येऊन तुम्ही साईट व्हिजिट करू शकता किंवा साईट व्हिजिटचा प्लॅन करायचा असेल तर सरांना सुद्धा बोलून तुम्ही प्लॅन करू शकता. हे आहे प्रोजेक्टचं पुस्तक आहे, तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये टोटल सर्व डिटेल दिलेले आहे. आणि साहेब, आपण तर माहित आहे मी सुद्धा तुमचाच गाववाला आहे. आपलं कोल्हापूर जिल्ह्यातील मुलं म्हणजे कोल्हापूरमध्ये चंदगड, आजरा ते गडिंग्लज इकडचं पब्लिक या साईडला जास्त आहे. तर आमच्याकडची जी पोरं जर इकडे त्यांना घर घ्यायचं असेल तर तुम्ही त्यांना काय संदेश देणार? मी स्वतः डिस्काउंट करून देईन. आणि संदेश म्हणजे आपल्याला बजेटमध्ये भेटतंय, स्टेशनला लागून आहे आणि आजची इन्व्हेस्टमेंट येणाऱ्या 3 ते 4 वर्षामध्ये तुम्हाला आपोआप समजेल की काय डेव्हलपमेंट आहे. स्टेशनला लागून आहे, पलीकडे मेन जो हायवे आहे तो फक्त 30 मीटरच्या अंतरावरती मेन हायवे आहे आणि हे स्टेशनला लागूनच आहे. त्याच्यामुळं आणि जो पनवेल टू भीमाशंकर रोड बनतोय तो झाल्यानंतर तुम्हाला इथून नवी मुंबईचा एअरपोर्ट बरोबर तुम्हाला 15 मिनिटाच्या अंतरावरती असेल. त्याचबरोबर जे ट्रेनची फ्रिक्वेन्सी आहे ते जे कारशेड बनते, भिवपुरी रोड म्हणून स्टेशन आहे, ते कारशेड झाल्यानंतर ट्रेनचं पण तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. आता सध्याचे जे ट्रेन आहेत 20 मिनिटं 22 मिनिटाला ट्रेन आहेत, त्याच्यानंतर थोड्या दिवसांनी येणाऱ्या 1-2 वर्षामध्ये तुम्हाला ट्रेनची सुद्धा हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. म्हणजे सांगायचं झालं तर मित्रांनो, मी माझ्या तमाम मराठी लोकांना म्हणजे तमाम महाराष्ट्रातील किंवा अमराठी लोकांना सुद्धा जे माझे मित्रमंडळी आहेत त्यांना सुद्धा आवाहन करेन की एवढं स्वस्त घर मिळतं, नक्की या. तुम्ही पहिलं साईट व्हिजिट करा. तुमची मुलं आहेत जे आता घर घेऊ शकत नाही, ज्यांना खूप पगार कमी आहेत किंवा पगार चांगले आहेत पण कर्ज म्हणून ते त्याकडे दुर्लक्ष करतात, अशा मराठी मुलांना किंवा मराठी लोकांना आवाहन करेन की कारण त्यांचं प्रेम आहे म्हणून तर मी या ऑफिसमध्ये आता बसलेलो आहे. त्यांच्या प्रेमाखातीर मी आता ऑफिसमध्ये बसलेलो आहे. त्यांनी प्रेम केलं नसतं तर माझे चॅनेलचं जे ग्रोथ आहे ते वाढलं नसतं. तुमच्यामुळे माझं ग्रोथ वाढलेलं आहे. त्याच्यामुळे मी सगळ्यांना आवाहन करेन आणि शक्यतो माझे चंदगड, आजरा आणि गडिंग्लजची मुलं जी आहेत त्यांना घर घेणं शक्य नाही अशा मुलांना आवाहन करेन की तुम्ही या. आपला परिसर म्हणजे सेलूमध्ये बऱ्यापैकी चंदगड, आजरा, गडिंग्लज अशा 90% इकडे पब्लिक आहे. त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा या आणि साहेबांनी सांगितल्याप्रमाणे डिस्काउंट मिळेल. आणि मला वाटतं आमच्या गावाला म्हणून तुम्ही इथं साईट व्हिजिट करा आणि साईटचं व्हिजिट केल्यानंतर तुम्ही विचार करा घर घेण्याचा, कारण असं परवडणारं घर परत येत नाही. आपल्या भागातील जवळजवळ 4-4.5 हजार फॅमिलीना आपण इथे घेऊन आलेलो आहे. हो, लोक राहतात पाठीमागे आणि आपल्याच बिल्डरचे प्रोजेक्ट आहेत ते. जवळजवळ आपल्यासारखी माणसं गाववाल्यांच्या मंडळाच्या रूमवरती, लोअर परेल यासारख्या साईडवरती राहतात. तर हे जे स्वतःचं घर होऊन जाईल आणि जे EMI चे ऑप्शन आहेत ते 7 ते 8 हजार रुपये इझी मध्ये आपण भरू शकतोय, कारण आपण तेवढं कमवतोय. त्यासाठी तुम्ही या, साईट व्हिजिट करा. रेटमध्ये इथे आल्यानंतर मी स्वतः असेल, जे काय होईल ते माझ्याकडून मी आपली माणसं म्हणून मी जेवढं होईल तेवढं मी करून देईन. तर महाराष्ट्रातील तमाम लोकांना मी जसं सांगितलं की आवाहन केलं तसंच माझे गडिंग्लज, आजरा, चंदगडच्या सुद्धा मुलांनी जर हा व्हिडिओ बघितला तर नक्की तुम्ही साईट व्हिजिट करा. स्टेशनला लागून असणारा हा प्रोजेक्ट आहे आणि नंतर विचार करा की घर घ्यायचं की नाही. आता नाही तर कधीच नाही, हा विचार तुम्ही नक्की करा. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. बेल आयकॉनचं बटन यासाठी दाबायचं आहे की माझे जे नवनवीन व्हिडिओ येतील ते तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला बेल आयकॉनचं बटन दाबायचं आहे. जय जिजाऊ, जय शिवराय.